नमस्कार. रागरंग.com मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आज बोलणार आहे ते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जो सतत पाऊस पडतोय त्यामुळे जे परिणाम झालेत आणि होणार आहेत पुढच्या काळामध्ये त्याबद्दल आज मी बोलणार आहे. असं म्हणतात की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एवढा पाऊस म्हणजे जवळजवळ मे महिन्याचे शेवटचे 10 दिवस एवढा प्रचंड पाऊस झाला की असा पाऊस गेल्या 100 वर्षात कधी झाला नव्हता असं काही जाणकार लोक सांगतात. त्याचं रेकॉर्ड अजून मिळत नाही आहे, परंतु असं सांगितलं जातं की असा पाऊस कधीही आतापर्यंत झालेला नव्हता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जूनचा पहिला जवळजवळ आठवडा हा तसा कोरडाच जायचा. आपल्याकडे असं म्हणलेलं आहे की 6 जूनला मृग नक्षत्राची सुरुवात होती, साधारण 6-7 जूनच्या दरम्यान. पण आपल्या पाहण्यामध्ये गेल्या कित्येक वर्षातल्या अनुभवाप्रमाणे 6 जूनला कधीही मृग नक्षत्र निघाले असं आपल्याला दिसलं नाही. या खेपेला मात्र 6 जून नंतर म्हणजे जूनचा दुसरा आठवडा हा सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि तो जर आपण हिशेब केला तर 6 जून पासून आपण धरलं तर जवळजवळ 21 तारखेपर्यंत हा पाऊस राहू शकतो, म्हणजे निसर्गाचं जर चक्र पाहिलं तर. परंतु हा जो पाऊस पडतोय आत्ता सुद्धा जून महिन्यामध्ये सुद्धा तो पावसाळ्याचा आहे का, म्हणजे मान्सून पाऊस आहे का, ह्याबद्दल शंका निर्माण होते. अर्थात याबद्दल तज्ज्ञ अधिक जास्त सांगू शकतील, परंतु तो पाऊस मान्सून नसावा, कारण पाऊस पडायच्या आधी सुद्धा खूप गरम होतोय. आणि आता काल म्हणजे गुरुवारी सुद्धा सांगलीमध्ये आणि आसपासच्या भागात किंवा काही भागामध्ये जिल्ह्यात सुद्धा पाऊस झाला. तर तो जर आपण पाहिला तर ढगांचा गडगडाट होऊन पाऊस झालेला आहे. आणि त्याच वेळेला हा पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात पण झाला. तो सुद्धा असा ढगफुटीसारखा काही ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात पण झाला आणि सातारा जिल्ह्यात थोडा पाऊस झाला. पण पुणे जिल्ह्यात फारसा पाऊस झालेला नाही. म्हणजे जेव्हा मान्सून सुरू होतो तेव्हा निदान पश्चिम महाराष्ट्रामध्ये तरी सलग पाऊस पडतो असं आपल्याला दिसेल. सगळीकडे एकसारखा असा पाऊस असतो, परंतु तसं दिसत नाही. आता शुक्रवारची सकाळ आपण जर पाहिली तर सकाळपर्यंत रात्रीपासून सकाळपर्यंत बारका ठिपका पावसाचा सारखा चालू होता. सकाळनंतर मात्र थोडासा म्हणजे 8 ते 9 नंतर सकाळी थोडासा पाऊस उघडला आणि साधारण 10-10:15च्या दरम्यान थोडं ऊनही पडल्यासारखं आपल्याला दिसलं. म्हणजे हा मान्सून नसावा असं वाटतंय. मग नेमका हा पाऊस पडतोय त्याचा परिणाम काय नेमका होतोय, तर विशेषतः ज्या भागामध्ये पाणी मुळातच भरपूर आहे, म्हणजे वारणा असेल, कृष्णा नदी असेल किंवा पंचगंगा नदी असेल, दूधगंगा, वेदगंगा, या सगळ्या नद्या, या सगळ्या नद्यांच्या काठावरती हा पाऊस तुफान पडलेला आहे. त्यामुळं आत्ता त्या ठिकाणी खरीपाची पेरणीचा अजून पत्ताच नाही, कारण रानात जाताच येत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकरी ज्याला वापसा येणं म्हणतात तो रानामध्ये यायला अजून परिस्थितीच नाही आहे. इकडं वाळवे तालुका असेल, पलूस तालुका आहे, मिरज तालुक्याचा पश्चिम भाग आहे, शिराळा तालुका आहे, इथं इतका पाऊस पडलेला आहे की अजून सुद्धा रानामध्ये जाता येत नाही. कदाचित 5-7 दिवस जातील रानामध्ये जायका असं म्हणतात. तर अर्थात पावसानं उघडीप दिली तर, कडकडीत ऊन पडलं पाहिजे, उघडीप दिली पाहिजे, तरच रानामध्ये आतमध्ये जाता येईल. आता ह्याचा तोटा असा झाला आहे की सोयाबीनचं पीक हे साधारणपणे मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर काही लोकांनी पुढे ते पावसात सापडते म्हणून काही आधी सुद्धा पेरायला सुरुवात केलेली होती, म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. परंतु ज्यांनी पेरलेलं असेल ते सुद्धा ह्या पावसाच्या दणक्यामध्ये टिकते का नाही याच्याबद्दल शंका आहे. ऊस मात्र या पावसामध्ये टिकून राहील. ऊसाला फार मोठा धोका नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे. तो सुद्धा कसा आहे, ऊस अजून फार मोठा वाढलेला नाही. ज्या नव्या लागणी झालेल्या आहेत तो ऊस सुद्धा कमी उंचीवरती आहे अजून, परंतु आडसाली लागणी मात्र अनेक ठिकाणी ऊसाच्या थांबल्या आहेत असं आपल्याला दिसेल. त्याच वेळेला केळी पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाळवे, पलूस या भागामध्ये केळीचं पीक सुद्धा चांगलं घेतलं जातं. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी केळीचं पीक घेतलं जातं, त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आत्ता जो मृगाचा बहार असतो केळाचा, त्याला ह्याचा दणका बसलेला आहे. त्याचबरोबर आंब्याचं पीक म्हणजे देशी आंबा, विशेषतः केशर आंब्याची अनेक ठिकाणी भरपूर लागवड झालेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये. सगळ्याच सातारा जिल्ह्यात पण असेल, तशीच कोल्हापूर जिल्ह्यात पण झाली, कारण केशर आंबा हा लवकर येतो, कलमी आंबा आहे आणि त्यामुळं त्याच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. त्याला आंबे चांगले येतात, त्याचं उत्पादन पण चांगलं मिळतं. परंतु मे महिन्याच्या शेवटी जो पाऊस झाला त्यामुळं ह्या आंब्याचं फार मोठं नुकसान झालं, केशर आंब्याचं पण झालं
आणि ज्याला आपण देशी आंबा म्हणतो रायवळ, त्याचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. पडून हे आंबे खराब झाले. तर असं हे एकूण चित्र आपल्याला दिसतंय आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागलेला आहे की याचा आता पाण्याचं तर काही टंचाई नाहीच. खरं म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यात आवर्तनं सुरू करायची जोरदार मागणी होत असते. म्हणजे टेंभूचं आवर्तन, म्हैसाळचं आवर्तन, ताकारी योजनेचं आवर्तन, पण पाऊसच एवढा पडला की गरजच नाही अशी परिस्थिती आहे. द्राक्षाच्या बाबतीत अजून तरी काही फार धोक्याची परिस्थिती असं दिसत नाही. एकूण तासगाव, कवठेमहांकाळ किंवा खानापूर तालुक्यामध्ये, पलूस तालुक्याचा भाग, कडेगाव तालुक्यामध्ये, कारण द्राक्षाची जी काडी आहे ती तयार व्हायची प्रक्रिया अजून सुरू आहे. तर त्यामुळे त्याला फार मोठा आत्ता तरी काही धोका आहे आत्ता तूर्त तरी असं दिसत नाही. उलट पूर्व भागामध्ये म्हणजे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये बऱ्यापैकी परिस्थिती आहे. एकूणच शेताची त्यांनी काही पेरण्या पण सुरू केल्यात. म्हणजे तासगाव तालुक्याचा काही भाग असेल, कडेगाव तालुक्याचा असेल, आटपाडी तालुक्याचा असेल, त्यांनी काही ठिकाणी पेरण्या पण सुरू केलेल्या आहेत. ज्वारी असेल, भुईमुग असेल. पण सोयाबीनला मात्र मोठा दणका बसेल. खरं म्हणजे सोयाबीनचं पीक हे अतिशय उत्तम पीक आहे. त्याला मागणी पण चांगली आहे आणि 3-3.5 महिन्यात येणारं पीक आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये सोयाबीनच्या पिकाला काही ना काहीतरी असा दणका बसतो. पीक चांगलं येतं आणि बरोबर दसऱ्याच्या वेळेला पावसात सापडतं. शेंगा अक्षरशः त्याला मोड येतात, पाण्यावरती तरंगतात काढणीच्या वेळेला. अशी परिस्थिती झाली आहे. खरं म्हटलं तर सोयाबीन हे अतिशय चांगलं पीक आहे. हे जर उत्पादन वाढलं तर ते शेतकऱ्याला मोठा दिलासा देऊ शकतं. त्या पिकाचा बेवड पण चांगला आहे असं मानलं जातं, शेतकरी मानतात. त्यामुळं असं एकूण सगळं जिल्ह्यातलं पावसाचं चित्र आहे. पाऊस हा असा चमत्कारिक रीतीनं पडत असल्यामुळं नेमकं अंदाज लागत नाही की हा मान्सून सुरू आहे का अजूनही उन्हाळी पावसाचंच हे आवर्तन सुरू आहे. सगळ्यात भीतीचं वातावरण आहे ते कृष्णा, वारणा, पंचगंगा, कोयना, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांच्या काठावरचा जो पूरग्रस्त टापू आहे तिथं. कारण महापुराचं संकट अधिकाधिक गडद होतंय असं लोकांना वाटतंय. जर पाऊस असाच पुढे चालू राहिला याच पद्धतीनं म्हणजे जूनचा अजून 15वडा सुद्धा संपला नाही तोवरच पावसानं आपलं हे रूप दाखवलेलं आहे. हा जर पाऊस जुलै आणि ऑगस्टमध्ये कोसळला तर काय होईल याचं भय लोकांना वाटते. विशेषतः सांगली शहरामध्ये सारख्या ठिकाणी, कोल्हापूर सारख्या शहरात ठिकाणी, साताऱ्यामध्ये, कराडमध्ये पाऊस एवढा पडतोय की पाणी सगळीकडे साचून राहते. सांगली शहराची आणि परिसराची तर अक्षरशः ह्या पावसामुळे दैना झालेली आहे. त्यामुळं विशेषतः महापुराचं संकट फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसतंय आणि कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती आहे, त्याचे जे निमंत्रक आहेत सर्जेराव पाटील असतील, प्रभाकर आमचे केंगार साहेब आहेत, हे सगळे प्रयत्न करतायत. त्यानंतर अंकुश नावाची संघटना आहे, अंकुश आंदोलन नावाचे, त्याचे धनाजी चुडमुंगे म्हणून प्रमुख आहेत. ही सगळी मंडळी सातत्यानं प्रयत्न करतायत. सुयोग हवळ नावाचे शामराव नगर आणि या भागात काम करणारे कार्यकर्ते हे खूप काम करतायत. परंतु पाऊसच जर जास्त पडला तर करायचं काय. आणि त्यामुळं महापुराचं संकट फार मोठ्या प्रमाणात अजूनही शासनानं, अजूनही महापालिकेनं नुसत्या बैठका होत आहेत, सूचना दिल्या जात आहेत, अमुक करा तमुक करा म्हणून सांगितलं जाते. पण प्रत्यक्षात महापूर रोखण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत, ज्याचं धरणांचं परिचलन व्यवस्थित व्हायला पाहिजे. आत्ताच जूनचा अजून 15वडा सुद्धा व्हायचा आहे तोवर आलमट्टी धरणामध्ये 50 पेक्षा जास्त TMC पाणी साठलेलं आहे. म्हणजे कल्पना करू शकतो आपण पुढं काय होईल. त्यामुळे आत्तापासूनच महाराष्ट्र शासनाचा रेटा आलमट्टी धरणाकडे लागला पाहिजे की पुढं पाऊस 100% पडणार आहे आणि त्यामुळं पाणी वाढणार आहे. त्यामुळे आत्ताच धरणातून विसर्ग वाढवला पाहिजे. सगळ्याच धरणांचं परिचलन व्यवस्थित केलं पाहिजे. ह्याकडं अतिशय कटाक्षानं महाराष्ट्र शासनानं लक्ष दिलं पाहिजे. कर्नाटक शासनाकडे त्याकरता पाठपुरावा केला पाहिजे आणि ही जबाबदारी प्रामुख्यानं सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि सातारा जिल्हा प्रशासनाची आहे, जलसंपदा विभागाची आहे. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं या संदर्भात कारवाई केली पाहिजे. अन्यथा हा पाऊस हा महापुराचं म्हणजे 2005 किंवा 2019 पेक्षा सुद्धा मोठं संकट संबंध कृष्णा, वारणा, दूधगंगा, पंचगंगा या सगळ्या नद्यांच्या काठावरती आणू शकतो अशी भीती व्यक्त होतीये. आपणही आपली मतं आमच्या ह्या रागरंग.com या YouTube वाहिनीवरती अवश्य कळवा आणि आपली मतं कळवा. आमचं हे रागरंग.com हे जे चॅनल आहे हे आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.